ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्ति। मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म. जाणतेपणे अजाणतेपणे मनुष्य सदैव कर्मच करत असतो. तुम्ही कोणत्याही क्षणी, कधीही, केव्हाही कर्माविना राहू शकत नाही. म्हणून भगवंतांनी गीतेचा खरा उपदेश 3रा अध्याय कर्मयोगाद्वारे सुरू केलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने स्वतःच्या मनातील व्यथा स्पष्ट केली, स्वतःला जाणलं आणि त्याच्या लक्षात आलं मी काही निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही, आता नक्की काय करू. म्हणून 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला जो ज्ञान योग आहे, सांख्ययोग म्हणतात, त्यामध्ये अर्जुन भगवंतांना शरण येतो पूर्णपणे आणि भगवंतांना म्हणतो, भगवंता आता तुम्ही सांगा मी नक्की काय करू. मी तुम्हाला शरण आलोय, केवळ तुम्हीच मला मार्गदर्शन करू शकता. मग भगवंतांनी सर्वोच्च आत्मज्ञान प्रदान केलं. त्यामुळे अर्जुनामध्ये फरक पडला. त्याला कळलं, अरे मला जे मी ऐकतोय ते योग्य आहे, ते सत्य आहे, पण माझ्या पचनी पडत नाही. म्हणून भगवंतांना अर्जुन प्रश्न करतो, भगवंता मला नक्की सांगा मी काय करू, माझ्यासाठी योग्य कोणता मार्ग आहे. 3रा अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते, कोणता मार्ग योग्य आहे. मग भगवंत कर्मयोगाचं ज्ञान प्रदान करतात. कर्म करण्याचे मार्ग कोणते आहेत? भगवंतांनी 2 मार्ग केलेले आहेत. कारण मनुष्य 2 प्रकारचा आहे, एक बहिर्मुख जो सतत बाहेरच्या जगामध्ये गुंतलेला असतो, स्वतःच्या वासना, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बाहेरच्या जगाकडे जातो, सुख दुःख संपत्ती प्राप्त करतो आणि त्याच्यातच गुंतून राहतो. त्याच्या विरुद्ध अंतर्मुखी मनुष्य, जो त्याच्या अंतस्थ आत्मतत्वाचा, ज्याला जीवात्मा म्हणतात, जे तुमच्यामध्ये चैतन्य रूपी सदैव कार्यरत असते, तुम्हाला जिवंत ठेवते, त्या आत्मस्वरूपाबद्दल जाणण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अंतर्मुखी म्हणतात. ते चिंतनशील असतात, त्यांचा परमात्मा परमेश्वरावरती विश्वास पक्का बसलेला असतो. विश्वास ठेवायचा म्हणजे नक्की काय करायचं. आपण जगात बघतो, आपली बुद्धी वापरतो, सर्व आपल्याकडे जे काही आहे ते वापरतो, तरी सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येतं की अरे मला पाहिजे तसं घडत नाही, मी समजतो तसं ते नाही, माझ्या नियंत्रणात सर्व नाही, मी समजतो त्याच्या नियंत्रणात असू शकेल, त्याच्याही नियंत्रणात नाही. कोणती तरी अशी अदृश्य अज्ञात शक्ती आहे जी या संपूर्ण ब्रह्मांडाला नियंत्रित करते, मला करते, माझ्यासारख्या असंख्य जीवजंतूंना करते, कित्येक निर्जीव वस्तूंना करते.
अशा ग्रहताऱ्यांना, आकाशगंगांना करते. कोणती तरी एक अज्ञात शक्ती आहे. तेव्हा मनुष्य विचार करायला लागतो, कोणती असेल ती शक्ती. आणि त्याच्या शोधार्थ जातो. तो आध्यात्मिक मार्गक्रमणाचा पहिला पडाव आहे. कळलं तर खरं तुम्हाला की माझ्या नियंत्रणात नाही, हे जगापासूनही आपण काही सर्व प्राप्त करू शकत नाही. मग काय असेल ते? आध्यात्मिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो, पुस्तकं वाचतो, मार्गदर्शन घेतो इतरांकडनं, गुरुच्या शोधात जातो, तीर्थक्षेत्रांना जातो, यज्ञ तप करतो आणि त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा लक्षात येतं या बाहेरच्या कुठल्याही गोष्टीपासून आपल्याला कळणार नाही सत्य काय, आणि हे सर्व काय सांगतात ते सर्वत्र आहे, ते इतर सर्वत्र आहे, या जीवसृष्टीमध्ये, या भौतिक सृष्टीमध्ये, तेच तुमच्यामध्ये सुद्धा अस्तित्वात आहे, ते सर्वत्र आहे. मग तुम्ही त्याला स्वतःमध्ये शोधायला सुरुवात करता. प्रथम ब्रह्मवाक्य. ब्रह्मवाक्य 4 आहेत. या चारही ब्रह्मवाक्यांमध्ये वेदांचा संपूर्ण सार दिलेला आहे. प्रथम ब्रह्मवाक्य, प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? देव म्हणजे काय? प्रज्ञा, ती जाणीव. ती जाणीव ज्यामुळे तुम्ही हे जग जाणता, ती जाणीव ज्यामुळे तुम्ही स्वतःला जाणता. तुम्ही जे काही जाणता ते ज्याच्यामुळे जाणता, ती जाणीव म्हणजे देव आहे, ती म्हणजे ब्रह्म आहे. जे जाणता ते ब्रह्म नाही, ज्याच्यामुळे जाणतात ते ब्रह्म आहे. ज्याच्यामुळे बघता ते ब्रह्म आहे, काय बघता हे ब्रह्म नाही. अर्थातच काय बघता, काय ऐकता, कशाला स्पर्श करता, ज्याची चव घेता, जे दशेंद्रिय करतात ते ब्रह्माचं व्यक्त स्वरूप आहे. पण अव्यक्त स्वरूप कोणतं? ज्याच्यामुळे तुम्ही व्यक्त ब्रह्म पाहू शकता ते अव्यक्त ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? ते अव्यक्त अज्ञात तत्व, ज्याला आत्मतत्व म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलींनी. शंकराचार्य त्यांना आत्मस्वरूप म्हणतात, आत्मा म्हणतात. वेदांमध्ये ज्याला ब्रह्म म्हटलेलं आहे, नावं वेगळी वेगळी आहेत, परंतु संकल्पना एकच, ती अज्ञात शक्ती. भगवद्गीतेमध्ये तेच स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही आहे तिथून त्या अज्ञात शक्तीला कशा प्रकारे जाणू शकता, याच्यासाठी 18 पायऱ्या दिलेल्या आहेत. हे 18 पायऱ्या म्हणजे 18 अध्याय. पहिला अध्याय स्वतःला जाणा, त्यानंतर दुसरा अध्याय ज्ञान प्राप्त करा, आपल्याला काय शिकायचं आहे, आणि तिसरा अध्यायापासून ते ज्ञान उपयोगात आणून हळूहळू हळू एक एक पायरी चढा, आणि शेवटी मोक्ष संन्यास योग. संन्यासाद्वारे, योगाद्वारे संन्यास प्राप्त करा आणि एकांतवासात जाऊन ध्यान साधनेद्वारे मोक्ष प्राप्त करा. अशा या 18 पायऱ्या आहेत. कर्मयोग, आपण कर्मच करू शकतो आणि स्वतःपासूनच सुरुवात करतो, कारण आपल्याला ब्रह्म जाणायचंय. म्हणून भगवंतांनी प्रथम मनुष्याला कर्म म्हणजे काय, कर्म करण्याच्या पद्धती कोणत्या, मार्ग कोणते, हे स्पष्ट केलेलं आहे. तुमचा जसा स्वभाव, तुम्ही बहिर्मुखी असाल तर तुमच्यासाठी कर्मयोग, आणि तुम्ही अंतर्मुखी असाल तुमच्यासाठी ज्ञानयोग. तुम्ही चिंतनशील असाल, मनन करण्यात योग्य असाल, ध्यान करू शकत असाल तर अंतर्मुखी बनून अंतस्थ आत्मतत्व जाणा, आणि बहिर्मुखी असेल तर बाहेरच्या जगामध्ये कर्म करा, ब्रह्माचं व्यक्त स्वरूप जाण. पण कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून भगवंत प्रथम मनुष्याला कर्म करण्यासाठी बौद्धिक आवाहन करतात. मनुष्याच्या बुद्धीला जर कुठली गोष्ट पटली तर तो ती करतोच.
बघा, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल, आवडत असेल, खूप इच्छा असेल, आपल्या बुद्धीला पटलं नाही नाही आपण करू शकतो, ही घेऊ, ही मिळू, तर तुम्ही काहीही करून ते मिळवायचा प्रयत्न करा. म्हणून भगवंत अर्जुनाच्या बुद्धीला प्रथम आवाहन करतात. अर्जुनाला सांगतात, अर्जुना, कर्म करणे हाच मनुष्याचा धर्म आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये तुझा स्वधर्म जाण आणि स्वधर्माप्रमाणे, तुझ्या नैसर्गिक लयीप्रमाणे जगामध्ये आसक्तीरहित कर्म कर, निस्वार्थ कर्म. हे दशेंद्रिय शरीर बाहेरच्या जगापासूनच्या संवेदना प्राप्त होतात, त्याच्यामुळे प्रभावित होतो आणि ते तुमच्या मनाला अस्वस्थ करतं. म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमची बुद्धी उपयोगात आणत नाही, तुमच्या मनावर नियंत्रण प्राप्त करत नाही, तोपर्यंत तुमच्या दशेंद्रियांवर तुमचं नियंत्रण कसं प्राप्त होईल? आणि ही दशेंद्रियच तुम्हाला या जगामध्ये कर्म करण्यासाठी मदत करतात. थोडक्यात कॉम्प्युटर, कुठलंय मोबाईल, इनपुट बाहेरच्या जगापासून तुम्हाला संवेदना येतात, जे काही येतं ते, आणि ऑपरेटिंग सिस्टीम असते, ओएस म्हणतात त्याला, त्याच्याद्वारे त्या हँडशीटशी किंवा त्या कॉम्प्युटरशी तुमची कम्युनिकेशन होतं. हे हार्डवेअर म्हणजे तुमचे दशेंद्रिय, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे मन, आणि जे बटन आहेत, जे काही बाकीच्या गोष्टी आहेत, ती इंद्रिय. ज्ञानेंद्रियांद्वारे संवेदना येतात मनामध्ये, आणि त्यामध्ये जे इन्स्टॉल्ड प्रोग्राम्स असतात, म्हणजे बुद्धीचे विचार असतात, त्याचा उपयोग करून आउटपुट जातं बाहेर. मोबाईल काय करतं, कॉम्प्युटर काय करतं, बाहेरून गोष्टी घेतं, प्रोसेस करतं आणि बाहेरच येतं. तीच गोष्ट तुमच्यामध्ये घडते जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगापासून संवेदना प्राप्त करता ज्ञानेंद्रियांद्वारे, आणि त्या तुमच्या मनामध्ये रजिस्टर होतात, आणि तुमच्या बुद्धीच्या विचारांद्वारे तुमच्यामध्ये ज्या वासना आहेत त्या व्यक्त होतात, आणि त्या संवेदनांशी जर अनुकूल असेल तर प्रक्रिया घडते, आणि त्या प्रक्रियेमुळे काहीतरी प्रतिक्रिया निर्माण होते, आणि ती कर्मेंद्रियांच्या थ्रू जगामध्ये जाते. ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे, हे संपूर्ण सायकल जी आहे, इनपुट प्रोसेसिंग आउटपुट, हे बुद्धीच्या नियंत्रणाखाली करत असतं. बुद्धी ही सर्व गोष्ट नियंत्रित करते. जेव्हा मनुष्य ही गोष्ट करतो तेव्हा त्याला इंटेलिजन्स म्हणतात. इंटेलेक्ट म्हणजे बुद्धी वापरून जगामध्ये बुद्धिमत्तेने कार्य करणे, त्याला इंटेलिजंट वर्क म्हणतात. हीच गोष्ट कृत्रिमरित्या एखाद्या संगणकाने किंवा एखाद्या वस्तूने जर केली, इनपुट दिलं, त्या वस्तूने कार्य केलं आणि आउटपुट दिलं. इनपुट माहिती दिली, त्या संगणकाला तुम्ही आधी शिकून ठेवलं काय आलं की काय करायचं, आणि त्याने आउटपुट दिलं. ही प्रक्रिया आहे, याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. का? कारण तुम्ही कृत्रिमरित्या बुद्धी उपयोगात आणतात, कृत्रिम बुद्धी उपयोगात आणताय, आणि ती कृत्रिम बुद्धी कशामुळे कार्य करते? मशीन लर्निंगमुळे. दॅट इज एआय.
साधी गोष्ट आहे. जेव्हा मनुष्य करतो, आपण सदैव ती करत असतो. आपल्याला काही कौतुक नसतं. काय कौतुक असतं? बिलियन्स ऑफ ह्युमन बिंग काम करत असतात. सेम. कोणाला त्याचं कौतुक आहे? परंतु फरक काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅचरल इंटेलिजन्स मध्ये फरक काय? फार महत्वाचा फरक आहे. यू कॅन मॅनिप्युलेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यू मॅनिप्युलेट. पण मनुष्य मॅनिप्युलेट होऊ शकत नाही. सेल्फ सस्टेनिंग मेकॅनिझम आहे. तुमचं मन, बुद्धी, शरीर संपूर्ण आपोआप कार्यरत असतं. काही इनपुट नाही जरी मिळालं तरी ते कार्य करतं. साधी गोष्ट आहे. हा इंटेलिजन्स, हे इंटेलेक्ट आपल्याकडे निसर्गत आहे, परंतु आपण उपयोगात आणतो का? ते जेव्हा जगामध्ये आता घडायला लागलं तेव्हा आपल्याला कौतुक वाटायला, अरे किती मोठी गोष्ट आहे ती. पण ती तुम्ही सहजासहजी करू शकता. करता का? भगवंतांनी हेच सांगितलं. इंटलेक्ट इंटलेक्ट म्हणजे बुद्धी वापरून कर्म करा. त्याला बुद्धियोग भगवंतांनी म्हटलेलं आहे. मागच्या अध्यायातील 6व्या अध्यायातील प्रथम भगवंतांनी कर्मयोग स्पष्ट केला आणि नंतर बुद्धियोग केला. फरक काय? कर्म तुम्ही करा, एक्सटर्नल इंटेलिजन्स पासून केलं तर ते साधारण कर्म आहे. पण जेव्हा बुद्धी वापरून, इंटेलेक्ट वापरून जेव्हा तुम्ही कर्म कराल तेव्हा तुम्ही बुद्धियोगाचं आचरण करता. तीच गोष्ट जेव्हा तुम्ही बुद्धी वापरून करता तेव्हा तो बुद्धियोग होतो. आणि तीच गोष्ट बुद्धी वापरून तेव्हा कमी प्रमाणात, परिपूर्णतः न वापरता करता तेव्हा कर्मयोग होतो. पहा, किती सिंपल गोष्ट आहे. बुद्धी वापरा, बुद्धियोग. बुद्धी नका वापरू, निसर्गतः कर्म करा, कर्मयोग. पण कर्मयोग करूनच तुम्हाला बुद्धियोगाचं आचरण करता येतं. तुम्ही बहिर्मुखीच असतात, पण बहिर्मुखी कर्म करत 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 जेव्हा तुम्हाला त्या परमात्मा परमेश्वराची पूर्णतः ओळख पटते, त्याच्यावर विश्वास बसतो, तेव्हा तुम्ही या गोष्टीचा विचार करता, अंतर्मुख होता आणि अंतस्थ आत्मतत्व जाणण्याचा विचार करता. म्हणून प्रथम कर्म करा बुद्धीचा उपयोग करून. या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे कसा उपयोग करायचा जेणेकरून तुमचं कर्म परिपूर्ण होईल. पण एवढं सांगूनही अर्जुनाला फारसा फरक पडला नाही. म्हणून भगवंत इमोशनल ब्लॅकमेल करतात. ब्लॅकमेल इन द सेन्स इमोशनली समजून सांगतात, जे आपण नेहमीच अनुभवतो जगात. मनुष्याची श्रद्धा असते, तशी अर्जुनाची श्रद्धा आहे पूर्वजांवरती. राजा जनक त्याने कर्म करत असताना मोक्ष प्राप्त केला. अर्जुन म्हणतो, भगवंत म्हणतो अर्जुनाला, अर्जुना बघ, राजा जनक तुझं श्रद्धास्थान त्यांनी काय केलं? कर्मयोगाचं आचरण केलं आणि मोक्ष प्राप्त केला. तू सुद्धा कर. तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं कर्म कर, युद्ध कर. बघ, इतके वर्ष झाले, कित्येक आयुष्य गेलेत माझे, मी परिपूर्ण आहे. हे जगापासून मला प्राप्त करण्यासारखं काही शिल्लक नाही, तरी सुद्धा मी कर्म करतो. अर्जुना, जर मी
परिपूर्ण असून सुद्धा कर्म करतो, तर मग तू का कर्म करत नाही? तू सुद्धा कर्म कर. भगवंत त्यानंतर अर्जुनामधला अभिमान जागृत करतात. बघ, तू महायोद्धा आहे, आतापर्यंत एक सुद्धा युद्ध हरलेला नाहीये. हे युद्ध कर, जिंक, कीर्ती प्राप्त कर. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे भावनिक आवाहन करतात भगवंत. पण तितकाच उपयोग होत नाही. म्हणून शेवटी भगवंत भीती घालतात. बघ, मी कर्म करतोय, मी जर कर्म करणं बंद केलं तर जग सुद्धा कर्म करणं बंद करेल. कारण हे लोक, हे सर्व माझ्याकडे पाहून कर्म करतात. यत यत आचरती श्रेष्ठ तत तत करीती इतर जन. श्रेष्ठ पुरुष मी, तू ज्याप्रमाणे कर्म करेल त्याप्रमाणेच इतर लोक करतील. मग तू कर्म केलं नाही तर इतर लोक सुद्धा कर्म करणार नाही. मग सर्व कर्म बंद होतील. मग ही पृथ्वी कशी चालेल? हे सर्व नष्ट होईल. अशी भीती घालतात. तरी सुद्धा अर्जुनावर फरक पडत नाही. शेवटी भगवंत म्हणतात, तू जर कर्म केलं नाही तर तू नष्ट होशील. आतापर्यंत इतर गोष्टी जातील हे म्हणतात, आता म्हणतात तू नष्ट होशील. हे संपूर्ण जग नष्ट होईल. आणि तू कसला विचार करतोय? हे सर्व प्रारब्धानुसारच जगणार आहेत आणि मरणार आहेत. ते अगोदरच मेलेले आहेत, ठरलेलं आहे त्यांचं काय होईल ते. तू केवळ निमित्त मात्र आहे. तुझं कर्म कर, तुझं कर्तव्य पूर्ण कर, मोक्ष प्राप्त कर. अशा प्रकार भगवंतांनी अर्जुनाच्या बुद्धीला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाला भावनिक दृष्ट्या कार्यरत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्जुनामध्ये थोडाफार फरक जाणवला. हो, भगवंत म्हणतात ते खरं आहे, मला कर्म केलं पाहिजे. ते भगवंतांना जाणवलं. म्हणून भगवंतांनी पुढे योग्य कर्म करण्याचं तंत्र दिलं. 36व्या श्लोकापासून पुढे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रिन्सिपल. काय? कर्म करताना तुम्ही ऊर्जा उत्पन्न केली पाहिजे. तुमची ऊर्जा नष्ट व्हायला नको. योग्य कर्म कोणतं? जे ऊर्जा उत्पन्न करतं, उत्साह उत्पन्न करतं, तुम्हाला निराश करतं, दुःखी करतं, ते योग्य कर्म नाही. पॉझिटिव्हिटी वाढायला पाहिजे, उत्साह निर्माण व्हायला पाहिजे, ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे, तर ते योग्य कर्म. आणि ती निर्माण झालेली ऊर्जा तुम्ही मोक्ष प्राप्तीसाठी वापरा, सत्कर्म करण्यासाठी वापरा. सत्कर्म केलं, मोक्ष प्राप्तीसाठी कर्म केलं तर ते योग्य होईल. तुमच्यामध्ये उत्साह वाढेल, ऊर्जा वाढेल, ही गोष्ट सुरूच राहील. आणि हळूहळू हळू तुम्ही मोक्ष प्राप्तीकडे जा. कोणता संत महात्मा असा निराश होऊन बसलेला दिसत नाही. मला वाईट वाटतं म्हणत नाही. तो सतत हसतमुख असतो, कर्मतत्पर असतो, कर्माचा कंटाळा करत नाही. उत्साहित असतो, जगामध्ये कर्म करतो, परंतु त्या कर्माचा, त्या कर्मापासून निर्माण होणाऱ्या परिणामांचा, फलांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. थोडक्यात कितीही भाजी टाका, कितीही टेम्परेचरला करा, स्टेनलेस स्टील प्रक्रिया नाही. सर्व त्याच्यामध्ये घालतं, त्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये घालतं.
पण त्या भांड्यावर काही परिणाम होतो का? नाही. त्या भांड्याशिवाय भाजी बनवू शकत नाही. पण भांड्यावर कोणताही परिणाम होत नाही. तो परिपूर्ण पुरुष, तो कर्मयोगी पुरुष. आणि हे जे सर्व काही कर्म घडतं, हे त्याच्या उपस्थितीत घडतं, त्याच्यामुळे घडतं, त्याच्याशिवाय घडू शकत नाही. पण तरी सुद्धा तो ते कर्म करत नाही. तो केवळ साक्षीदार असतो. स्वयंपाकघरातील स्टेनलेस स्टीलचं भांड. तसं हे तुमचं शरीर, मन आणि बुद्धी कर्म करतं. बाहेरच्या जगातून संवेदना प्राप्त होतात, प्रक्रिया होते, बाहेरच्या जगात प्रतिक्रिया जाते, परंतु तुमच्यावर कोणताही परिणाम व्हायला नको. कारण तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्हीच परमात्मा परमेश्वर आहात. अहम ब्रह्मास्मी, चौथं महावाक्य. तुम्हीच ब्रह्म आहात. प्रज्ञानम ब्रह्म, ही परिपूर्ण जाण, ही जाण म्हणजे ब्रह्म आहे. त्याच्यापासून मीच ब्रह्म आहे इथपर्यंत जाण्याचा प्रवास म्हणजे तुमचा आध्यात्मिक प्रवास. आणि कर्म करण्यामध्ये गुंतून जाऊ नका. जसं तुम्हाला ताप येतो तसा कर्मज्वर स्वतःमध्ये निर्माण करू नका. कर्म फलाची अपेक्षा करू नका, नाहीतर तुमचं सध्याचं कर्म सुद्धा योग्य होणार नाही. भगवंतांनी हे दिलेलं ज्ञान अर्जुनाला तर पटतं, पण तरी अर्जुनाच्या मनात प्रश्न असतो. अर्जुन म्हणतो, भगवंता, मन हे हट्टी आहे, हे कठीण आहे, सहजासहजी वळत नाही, कोणाचं ऐकत नाही. मग अशा मनाला तुम्ही नियंत्रित करू शकाल? अर्जुन त्याची तुलना वाऱ्याशी करतो. वाऱ्याला नियंत्रित करू शकतो का? वारा मोठ्या मोठ्या जहाजांना बुडवतो. सोसाट्याचा वारा वादळ निर्माण करतो, चक्रीवादळ येतात, भयंकर नुकसान होतं. त्याला नियंत्रित करता येत नाही, मग मनाला कसं करता येईल? मन तर सैरावैरा धावतं, त्याला कुठलं डायमेन्शन नाही, डिरेक्शन नाही, काहीच नाही. त्याला कसं नियंत्रित करा? म्हणून अर्जुन म्हणतो, भगवंता, मला कठीण वाटतं, मग तुम्ही मला सांगा अडथळा काय? मनाला नियंत्रित करण्यामधला अडथळा काय, तो मला सांगा, की जेणेकरून त्याच्यावर मी मात करेल आणि मनाला नियंत्रित करेल, योग्य कर्म करेल, मोक्ष प्राप्त करेल. भगवंतांनी शेवटच्या विभागामध्ये अडथळा आणि त्यांच्यावर मात करण्याचा मार्ग सांगितलाय. अडथळा काय? तुमच्या इच्छा. तुम्हाला माहिती कोणतं कर्म केलं पाहिजे, तुम्हाला माहिती ते कसं करायचं, आणि योग्य वेळही माहिती आहे, तुम्ही करू सुद्धा शकता, तरी सुद्धा तुम्ही ते करत नाही. सर्व चांगलं आहे, सेट आहे, तरी सुद्धा तुम्ही योग्य कर्म करू शकत नाही. काय अडथळा असेल? भगवंत म्हणतात, तुमच्या इच्छा. बघा, विचार करा. तुमची इच्छा जर नसेल, तुम्ही करत नाही. इच्छा ह्या तुमच्या वासनांपासून निर्माण होतात. तुम्ही वासना नियंत्रित करा, इच्छा नियंत्रित करा, कर्मावर नियंत्रण प्राप्त होईल. कर्मामध्ये अडथळा येणार नाही. पण भगवंत म्हणतात, जिथे पण ह्या इच्छा जन्म घेतील, तुमच्या दशेंद्रियांमध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये विकार निर्माण करतील, तिथे पण त्यांना तिथेच समाप्त करा. परसेप्शन मस्ट एंड विथ परसेप्शन. इट शुड नॉट बी कन्व्हर्टेड टू वर्क. इट शुड नॉट क्रिएट एनी काइंड ऑफ ऍक्शन. एखाद्या गोष्टीचं परसेप्शन झालंय, जाण झाली, तर तिला तिथेच समाप्त करा. तिला पुढे जाऊ देऊ नका, कर्मामध्ये रूपांतरित होऊ देऊ नका. तुमच्यामध्ये जर इच्छा वासना कमी असतील, तर कितीही इनपुट झालं,
आणि प्रक्रिया घडली तरी सुद्धा आउटपुट वीक राहील, ते कर्मामध्ये रूपांतरित होणार नाही. का? कारण इच्छा नाहीत, वासना नाही. आलेले परसेप्शन जाण तिथल्या तिथे नष्ट होईल. का? ज्ञान आहे, वासनारूपी अज्ञान नाही. मनावर नियंत्रण आहे, बुद्धी कार्यरत आहे, म्हणून प्राप्त संवेदना, प्राप्त जाण परिपूर्ण होते आणि त्याच्यापासून तुम्ही मुक्त होता. फारच आवश्यक असेल तर कर्मेंद्रियाद्वारे जगात तुम्ही प्रतिसाद देता. अदरवाईज परसेप्शन एम्स ॲज अ परसेप्शन, दॅट इज परिपूर्ण कर्म. थोडक्यात उद्या करू, परवा करू, तरवा करू, बघू, अशा उद्देशाने तुम्ही कर्म केलं ते कधीच परिपूर्ण होत नाही. मी या क्षणी आहे, या क्षणानंतर मी असेल किंवा नाही सांगू शकत नाही. आय मे बी हिअर, आय मे नॉट बी हिअर. असा विचार करून जेव्हा तुम्ही इनपुट घेता, प्रक्रिया करता, कर्म करता आणि प्रतिसाद देता, तेव्हा तो परिपूर्ण होतो. कारण तो निर्मळ असतो. तुम्ही हातचा राखून प्रतिसाद देत नाही. दॅट इज परफेक्ट कर्म, परफेक्ट ऍक्शन अशी कळते. हा माझा शेवटचा क्षण आहे, ह्याच्याबद्दल पुढच्या क्षणी मी काही करू शकेल का नाही मला माहिती नाही. म्हणून त्या क्षणी तुम्ही पूर्ण विचार करा, परिपूर्ण क्षमता उपयोगात आणा आणि कर्म करा. तेव्हा ते कर्म योग्य होईल. अशा प्रकारे योग्य कर्म करत जेव्हा तुम्ही जगात जाल, तेव्हा जगातील वासनांपासून, या संसारापासून मुक्ती प्राप्त करा. आणि तेव्हा तुम्हाला त्या परमात्मा परमेश्वराची जाण सतत मनामध्ये ठेवता येईल. तोपर्यंत येईल. गुरुजींनी सांगितलं तितक्या वेळ जाते, देवाची पूजा करते तिथपर्यंत येते, तीर्थक्षेत्रांना जाते तेव्हा येते, मंदिरात जाते तेव्हा येते. पण नंतर काय? गुरुजी ते त्याच्या जागी योग्य हो, पण आम्हाला तर संसार आहे ना. कोण म्हणतं संसार सोडून तुम्ही देवाची पूजा करा? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भगवान राम म्हणतात. कोणत्या देवाने संसार सोडून केलेला आहे? प्रत्येकाने आपले कर्म करतच कर्मापासून मुक्ती केलेली. तसंच तुम्ही करा. अशा प्रकारे भगवंत कर्मयोगाचं ज्ञान आपल्याला प्रदान करतात. याच्याने अर्जुनामध्ये फरक निर्माण होतो. त्याला वाटतं अरे माझं कर्म योग्य व्हावं. म्हणून मग भगवंत पुढे अध्याय दिले आहे, ज्ञान कर्म संन्यास योग आणि कर्म संन्यास योग, ज्याच्या उपयोग करून तुमचं कर्म हे तुम्ही निष्काम करू शकता. हरिओम.